नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डामधून 2026 मध्ये भरपूर अशा लाभार्थ्यांचे नावे कमी केले जाणार आहेत. तुमचा नंबर सुद्धा यामध्ये लागू शकतो. तुमचं नाव रेशन कार्डामधून कमी होऊ द्यायचं नसेल तर तात्काळ एक काम करायचंय. कोणतं काम करायचंय? याचबरोबर रेशन कार्डामधून का नावे कमी होत आहेत, कोणत्या व्यक्तींचे नावे कमी केले जात आहेत, या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रेशन कार्डामध्ये दिवसेंदिवस भरपूर असे नियम लागू केले जात आहेत. एआय जमाना सध्या आहे. या एआयच्या जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्ती रेशन कार्डामध्ये अपडेट असणे गरजेचं आहे. आता अपडेट म्हणजेच नेमकं काय असायला पाहिजे, रेशन कार्डामधून ज्या व्यक्तींचे नावे कमी होणार आहेत या संदर्भातील व्यवस्थित माहिती लक्षपूर्वक ऐकून घ्या. रेशन कार्डासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. तुमच्या रेशन कार्डामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचा अंगठा मारून ई-केवायसी करावीच लागते. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर डबल तुम्हाला करण्याची गरज नाही. ही ई-केवायसी आपल्या गावातील रेशन दुकानदाराकडे जायचंय. तुमच्या कुटुंबात जेवढे लाभार्थी आहेत रेशन कार्डावर त्या सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड, त्याचबरोबर तो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा अंगठा लावूनच ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट करायची आहे. त्यानंतरच तुमच्या रेशन कार्डामध्ये नाव कंटिन्यू असतं. रेशन कार्डावरती जे काही विविध लाभ मिळतात, ज्या व्यक्तींचे अपडेट त्या रेशन कार्डामध्ये झालेले आहेत, नावे किंवा ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट झालेली आहेत, अशाच लाभार्थ्यांना रेशन कार्डावर मिळणारे योजना असतील, लाभ असतील, ते सहजरित्या मिळू शकतात. अन्यथा ते लाभ पूर्णपणे बंद होऊ शकतात. जर तुमची रेशन कार्डावरती ई-केवायसी केली नसेल तर तुमचं नाव 100% 2026 मध्ये कमी होणार आहे. सध्या जर तुम्ही बाहेर गावी कामानिमित्त गेला असेल तर ज्या गावामध्ये सध्या तुम्ही वास्तवात आहात त्या गावामध्ये रेशन दुकानदाराकडे जायचंय. त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील जेवढे सदस्य आहेत ज्यांची ई-केवायसी बाकी राहिलेली आहे त्या व्यक्तीने आधार नंबर आणि तो स्वतः व्यक्ती जाऊन ई-केवायसी अंगठा मारून प्रक्रिया कंप्लीट करून घ्यायची आहे. बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही गावामध्ये रेशन दुकानदाराकडे तुम्ही सहजरित्या ई-केवायसी करू शकता. सीएससी सेंटर असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा इतर ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट करता येणार नाही. याचबरोबर मेरा केवायसी ऍपच्या माध्यमातून सुद्धा ई-केवायसी करता येते, परंतु ही प्रक्रिया थोडीशी लांब आहे. यामध्ये भरपूर असा कालावधी लागू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट करून घ्या. आपली ई-केवायसी झाली किंवा नाही हे अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा पाहता येतं. हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे या संदर्भातील माहिती सुद्धा आपण पुढे व्यवस्थित समजून घेऊया. किंवा या ठिकाणी एक व्हिडिओ लावलेला आहे त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती व्यवस्थित एकदा समजून घ्या. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा नक्की, म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद.